2025चा महाराष्ट्र केसरी विजय महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी शाबाश जय शिवराय मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी ही कॉन्ट्रोवर्सी खूप जोरात चालू आहे. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे, जिथे शिवराज राक्षेवर खूप लोक बोलतात की अन्याय झालेला आहे. ते जे दोन्ही खांदे टेकलेले नसताना त्याला हार मानावी लागली आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा विजय झाला. त्यानंतर आज मात्र खूप दिवस झाले त्या गोष्टीला, बहुतेक 1-2 हप्ते व्हायला आले. मात्र अजूनही त्याच्यावर काही उपाय झालेला नव्हता किंवा शिवराज राक्षेला 3 वर्षासाठी निलंबनित करण्यात आलं, ते देखील त्याच्यावर देखील आणखी काहीही चर्चा नव्हती. मात्र आज खूप दिवसांनंतर पृथ्वीराज मोहोळ बोललेत की मी पुन्हा कुस्ती लढायला तयार आहे. एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. त्यांच्या निर्णयाला खरंच अख्खा महाराष्ट्र आज सलाम करतोय आणि त्याच्यावरच चंद्रहार पाटील यांनी असं विधान केलं की या दोघांची कुस्ती लवकरच महाराष्ट्र केसरीचे जे 2 मेन खंबीर दावेदार होते, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे, यांची कुस्ती पुन्हा होणार आहे सांगलीमध्ये. आणि या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांना, दोन्ही मल्लांना 25-25 लाख रुपये देण्याचा वादा त्यांनी केलेला आहे. तर ही कुस्ती नक्कीच बघण्यासाठी असेल, प्रत्येक पैलवानासाठी, प्रत्येक कुस्ती प्रेमीसाठी ही कुस्ती बघण्यासारखी असेल. तर आपण प्रथम जो इंटरव्ह्यू झाला चंद्रहार पाटील यांचा, ज्याच्यामध्ये त्यांनी बोलले की ही कुस्ती होईल, पृथ्वीराजचं देखील त्यांनी कौतुक केलं, शिवराजला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं, शिवराजच्या पाठीशी ते खंबीर उभे राहिले. त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्यामध्ये ते काय बोलले, कुस्ती केव्हा होणार, कोठे होणार, कुस्तीचा मागचा उद्देश नेमका काय असेल. आज सकाळीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं, पृथ्वीराज मोहोळनं जाहीर केलं की मी आज शिवराज राक्षेवर कुस्ती खेळण्यास तयार आहे. आणि खरं त्याने एक बाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं. खरं पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं, म्हणजे ह्याच्यातनं समजून जातोय की आपण त्या दिवशी काय घडलं ते. म्हणून मी आज जाहीर करतो, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही 25-25 लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य ते सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी, ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि लवकरात लवकर या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू.